हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता गावाला निघण्याची तयारी आमची चालू झाली। म्हणजे आता येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये आम्ही गावाला निघूच। तर काय काय न्यायचं, काय पॅकिंग करायची, थोड्या दिवसासाठीच येतो आम्ही, 10-12 दिवसासाठीच गावी येतो। तरी पण पॅकिंग करावीच लागते आणि ट्रेनमध्ये 2 दिवसाचा ट्रेनचा प्रवास आहे। तर त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये काय काय खायला घ्यायचं, तर म्हटलं की पारंपरिक रुद्राला तिच्या पप्पांना आवडणारी रेसिपी बनवणार आहे। तर आज मी ती तुमच्यासोबत शेअर केले। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि एक मला कमेंट होती की ताई तुझी डिलिव्हरी झाली त्याच वेळेस माझीसुद्धा डिलिव्हरी झाली, पण माझे केस भरपूर गळतायत, काहीतरी उपाय सांग। तर मी सांगू का, माझेसुद्धा केस इतके गळतायत ना, आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम विरळ केस झालेत, एकदम पातळ केस झालेत। कारण का आधी गळत नव्हते डिलिव्हरी झाल्यानंतर, पण आता खूप गळायला लागलेत। मी डॉक्टरांकडे सुद्धा गेले, कारण का इथे हॉस्पिटल जवळ आहे, त्याच्यामुळे मी 1-2 वेळा डॉक्टरांकडे गेले स्किनच्या। तर लेडीज डॉक्टर होती, तर ती म्हटली की डिलिव्हरी झाल्यानंतर 100% महिलांचे केस गळतात, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नसते। जरी डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच नाही गळले ना, तरी थोड्या दिवसांनी थोड्या महिन्यांनी का होईना, पण ते जे केस असतात ना ते गळून जातात। आणि ते केस गळून गेले ना तरी दुसऱ्या केसांची ग्रोथ होत असते। तुम्ही तुमचा डाएट चांगला ठेवा, त्याने सांगितलं मला। आणि हे सुद्धा सांगितलं की आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये खायला देतात ना, तर त्यासुद्धा गोळ्या डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिने आपल्याला खायच्या आहेत, कारण का आपण बाळाला फीडिंग करत असतो, म्हणून त्या गोळ्या खायच्या। पण आपले एकदा डिलिव्हरी झाले की आपल्याला त्या गोळ्या वगैरे नको वाटतं। मी सुद्धा गोळ्या काही खाल्लेल्या नाही आहेत, थोड्या दिवस खाल्ल्या असतील, नंतर पूर्णपणे बंद करून टाकल्या। आणि आता ही अशी माझी केस एकदम विरळ झालेत। वाढ केसांना भरपूर आहे, लगेच लांब होतात। म्हणजे मी आता गावावरून आले तर केस कट करून आले, पण आता लगेच वाढलेत, पण एकदम विरळ झालेत। त्याच्यामुळे आता परत जाऊन कट करेल, कारण का मला हे असे ना शेपटीसारखे केस अजिबात आवडत नाहीत। आधीपासून एकदम चांगले केस आणि आता एकदम विचित्र केस झालेत। आणि मी तरी सतत होम रेमेडी काही ना काहीतरी केसांवरती करत असते। पण डिलिव्हरी झाल्यानंतर ना हे नॅचरल आहे, सगळ्यांचे केस गळतात, त्याच्यामुळे काही टेन्शन तुम्ही घेऊ नका, तुमचा डाएट वगैरे चांगला ठेवा। आणि ना इथे मी माझं सकाळपासूनचं रुटीन तुम्हाला दाखवते। तर मस्त चहा केले, चहा माझी काही कमी होत नाही आणि मला खूप दिवसापासूनच चहामध्ये पोहे खायची इच्छा झाली होती, पण आज तो दिवस आला आहे। कारण का खूप दिवस मी ठरवते की मला चहामध्ये पोहे खायचे, तूप टाकून खूप छान लागतात। जर तुम्ही कोणी खाल्ल्या असतील ना तर तुम्हाला माहिती असेल, पण नसतील जर खाल्ले ना तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। दुधाची चहा बनवायची, मस्त थोडीशी गोड बनवायची आणि पोहे तूप टाकून वरून परत दूध घ्यायचं आणि मग ते पोहे मस्त चहामध्ये नरम झाले ना की ते खायला खूप छान लागतात। आम्ही शाळेमध्ये होतो ना त्यावेळेस खास पोहे बनवण्यासाठी तालुक्यामध्ये जायचो, कारण का आमचं गाव आणि तालुका थोडं लांब होतं, म्हणजे 8-9 किलोमीटर इतक्या अंतरावरती असेल। मग ज्या दिवशी रविवार असेल ना त्यावेळेस गावातल्या मुली आम्ही सगळ्याजणी मिळून, कारण का पोह्याचे जे भात असतं ना तर ते वेगळं असतात आणि त्यावेळेस ना पूर्वी गावाला शेती इतकी लोक करायचे ना, त्यावेळेस ते भात पण करायचेत आणि ते इतके चवीला लागायचे, पोहे खूप टेस्टी लागायचे। पण आता हे पॅकिंगचे मी खाते, ते काही इतके खास लागत नाहीत, पण खाण्याचे पोहे वेगळे भेटतात, ते खूप छान लागतात। आणि ना आता इथे सात्विक उठला आहे, मी चहा घेतले आणि बाळाला आता खेळवते। तो उठला ना की मला आता त्याला टाकून कुठे जावं असं वाटत नाही, कारण की तो आता ना खूप पळायला लागला। म्हणजे तुम्ही कितीही उशा लावा, मी आता इतक्या उशा लावते, उंच करते ना, तरी पण उंच असा होतो आणि बघतो आणि हाताने त्या उशा सुद्धा पाडून देतो, इतका आगाव झाला। शांत वाटतो मला, 1-2 ताईंच्या कमेंट आल्या की शांत आहे, शांत आहे, शांत काही नाही आहे, भरपूर आगाव झाला आहे। बाहेर गेला की शांत दिसतो आणि कॅमेरा ऑन केला ना की शांत राहतो, बघत बसतो कॅमेराकडे। आता त्याला थोडा वेळ खेळवते आणि तो अजून बसत नाही आहे ना, तर एका ताईने मला कमेंट केली होती की त्याला पूर्णपणे गोल असं ब्लँकेटमध्ये बसव, मध्येच बसव। तर तसं मी केलं आहे आणि बाजूने उशासुद्धा लावलेत, तरी पण तो पडतोच। आणि आता खेळवते त्याला, 2-3 खेळणे आणलेत, कारण का आता खेळायलासुद्धा बघतो ना, त्याच्यामुळे 2-3 खेळणे आणलेत, पण व्यवस्थित काही त्याला पकडता वगैरे येत नाहीत ते अजून। तर आता मी सुद्धा त्याच्यासोबत बसते, त्याला थोडा वेळ खेळवते। आणि आज रुद्रा लवकर येणार आहे, तिचा JKचा पेपर होता आज, त्याच्यामुळे आज ती लवकर घरी येईल।
आणि ती आली ना की मग मी फ्री होते जेवण वगैरे बनवायला, स्वयंपाक बनवायला किंवा काही बनवायचं असेल ना तर. पण आता एकट्याला त्याला टाकून मला जाण्याचीच इच्छा होत नाही. तर आज आजीच्या हातची पारंपरिक रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे. मला असं वाटतं मी गावाला असताना मम्मीनी बनवताना दाखवले, पण काही साहित्य घेतलं तर ते शूट नव्हतं त्यावेळेस केलं. तर आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेल पुढे. आणि आता आमच्या बाबूचा खेळ बघा, मस्त बसला आहे. म्हणजे ब्लँकेटचा असर छान झाला आहे, गोल असं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवलं आहे. असं जर त्याला बसवलं ना तर व्यवस्थित बसेल तो लवकर. आणि भरपूर चंचळ झाला आहे, म्हणजे इतका आगाव झाला आहे ना. जर त्याच्या पुढ्यामध्ये खेळणे दिले ना आणि आपण दुसरं काही घेऊन बसलो ना की ते खेळणे नको पाहिजे असतात, आपल्याजवळ जे आहे ना तर ते पाहिजे असतं त्याला. आणि 2-3 दिवस व्हिडिओ नाही आलेत की लगेच तुमच्या कमेंट येतात, ताई व्हिडिओ का नाही आला. तर सांगू का, आता ना गावी यायचं आमचं नक्की झालं आहे. त्याच्यामुळे ना आता सगळी ओढ गावी यायला लागले माझी. मला काम करण्याची इथं काही इच्छा होत नाही आहे, पण तरी पण मी 1-2 दिवसानंतर व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करत राहील. तर आता ना मी आले किचनमध्ये, रुद्रा आली, त्याच्यामुळे तिने हातपाय वगैरे धुतले आणि आता बाळाला घेऊन बसले. ते काही सगळं मी तुम्हाला दाखवणार नाही. आणि आज मी काही स्वयंपाक बनवला ते सुद्धा दाखवणार नाही आहे. म्हणजे तिकडे स्वयंपाकसुद्धा माझा चालू आहे आणि हे रेसिपीसुद्धा मला बनवायची आहे. ही रेसिपी खास रुद्राला खायची खूप इच्छा झाली, कारण का ती गावाला खाऊन आली होती, माझ्या मम्मीने बनवली होती तेव्हा, आणि तिला खूप आवडतं. काय माहिती का, तर ना हे तांदूळ ना मी स्वच्छ धुवून 15-20 मिनटं भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि पूर्णपणे पाणी नितळवून दिलं. त्याच्यानंतर आता तव्यामध्ये छान असं खरपूस तांदूळ भाजायचे, लालसर होतोपर्यंत. तांदूळ चांगले भाजले ना की हा पदार्थ खायला रुचकर लागतो, टेस्टी लागतो. ही पारंपरिक रेसिपी आहे माझ्या आजीच्या हातची, कारण की आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमची आजी आम्हाला बनवून द्यायची. आणि मी गावालाच लहानाची मोठी गावालाच झाले, त्याच्यामुळे शनिवार रविवार आला ना की मी माझ्या मम्मीच्या आईकडे आम्ही जायचो. आम्ही तिघंही, माझा भाऊ किंवा माझी बहीण, मी, सुट्टी असली शनिवार रविवार की आम्ही आमच्या आजी आजोबांकडे जाऊन राहायचो. मग त्यावेळेस आमची आजी हे असं पारंपरिक रेसिपी काही ना काहीतरी बनवायची आणि आम्हाला इतकं आवडायचं, कारण का ती ना जात्यावरती हे दळायचे तांदूळ, त्याच्यामुळे ते खूप छान लागायचे ते बोरं. पण आता मिक्सरला मी काढते, हे ते कुठे जाता आणणार ना, त्याच्यामुळे मिक्सरला काही करायचं झालं की मी मिक्सरलाच करते. पण त्यावेळेस ना त्या लोकांच्या हाताला सुद्धा चव होती. सगळं स्वयंपाक त्यांचा चुलीवरती असायचा, दळणं वगैरे सगळे जात्यावरती असायचे, भाज्या त्यांच्या शेतातल्या असायच्या. आता सगळं हायब्रिड झाले. आणि मेन म्हणजे ती जेवणाला जो मसाला वापरायचीत ना, तर ती लोक स्वतः हाताने भायणामध्ये कुटून तो मसाला तयार करून स्वयंपाक बनवायचेत. आपल्यासारखं म्हणजे आता आपल्याला सगळं आसान आहे, सगळं हातामध्ये आहे, म्हणजे इझिली आपण काही बनवू शकतो. तसं तेव्हा त्यांना काहीच नव्हतं, ते हाताने मसाला वगैरे बनवायचे, मिक्सर त्यावेळेस नव्हतेच. आणि जेवणाला चव इतकी यायची, म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक ह्या गोष्टी नसताना सुद्धा त्यांच्या जेवणाला भरपूर चव असायची. तर असो. आणि आता ना हे छान असं मिक्सरला दळून घेतलं. जे तांदूळ भाजले होते ना तर ते थोडा वेळ थंड होऊन दिले. थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरला हे असं दळून घेतलं. आणि एकदमसुद्धा बारीक नाही होत, मी मगाशीच म्हटले ना जात्यावरती जसं बारीक होतं ना तसं बारीक नाही होत. आणि चक्कीवरती तर तुम्ही दळूनसुद्धा आणू नका. चक्कीवरती जर दळून आणलं ना की बोरं चांगली होत नाहीत. आणि कच्चंसुद्धा पीठ तांदळाचं घ्यायचं नाही, तर हे तांदूळ मस्त भाजूनच घ्यायचे, तरच खायला रुचकर लागतात ही बोरं. आता त्यासाठी लागणारे हे खोबरंसुद्धा किसून घेतले, कारण का त्यात आपल्याला खोबरंसुद्धा घालायचं आहे, सुकं खोबरं. तर हे असं किसून घेतलं 1 वाटी. आणि आता आपल्याला गूळ लागणार आहे. तर माझ्याकडे ना गूळसुद्धा त्याला नमे आले, एकदम मऊ झाला आहे तो. आणि मला हे संपवायचंसुद्धा होतं, गूळ संपवायचा होता. आणि आता ट्रेनमध्ये म्हटलं खायला थोडंफार 2 दिवस टाईमपाससुद्धा काही ना काहीतरी पाहिजे. तर मैदासुद्धा माझ्याकडे आहे, तर वेळ भेटेल ना तसं मी त्या शंकरपाळ्यासुद्धा बनवेल कधी ना कधी ना, म्हणजे आताच 1-2 दिवसामध्ये बनवून घेईल, म्हणजे जाताना नंतर घाई नको. तर इथे ना खरं म्हणजे पांढरे जे तीळ असतात ना तर ते घालायचे होते, पण माझ्याकडे पांढरे तीळ नव्हते, हे काळे तीळ होते, त्याच्यामुळे मी ते घातले. त्याच्यामुळे थोडंसं ना काळपटपणा ह्या पदार्थाला आला आहे. हे जे मी बोरं बनवते ना तर त्याला तुम्हाला ते पुढे बघायला भेटेल. आता हा गूळ ना आधीच मऊ झाला होता, त्याच्यामुळे चाकूने थोडं थोडं कट करून घेतला. आणि आता पाणी ठेवले. पाण्याचा मी काही अंदाज सांगणार नाही, जसं पीठ आहे ना त्या अंदाजाने मी पाणी ठेवलं आहे.
मला वाटतं 4-4.5 वाटी इतकं पाणी मी ठेवलं असेल। आता त्याच्यामध्ये गूळ घातला आहे, तीळ घातलेत आणि आता हे किसलेलं खोबरं घातलं आहे। एक मस्त उकळी येऊन द्यायची। त्याच्यानंतर जे आपण तांदूळ भाजले होते ना, दळून घेतलं आहे मिक्सरला, तर ते घालायचं आणि एक छान अशी उकड काढून घ्यायची। उकड काढताना ना ह्या पिठाचा मस्त वास येतो, कारण की तांदूळ आपण भाजलेत ना, मग छान असा खरपूस वास यायला लागतो। तर आता हे ते उकळी आले पाण्याला आणि आता हे मी पीठ घालून घेते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं हलवून घ्यायचं। मला आधी असं वाटलं होतं की पाणी खूप झालं की काय, पण नाही, कारण की हे ऑब्झर्व करतं पीठ पाणी, त्याच्यामुळे नंतर व्यवस्थित झालं। एकतर हा पदार्थ काही आपण नेहमी बनवत नाही, जसं दिवाळीचे पदार्थ कसे आपण वर्षातून एकदा बनवतो, तसंच मला वाटतं वर्षातून एकदा दोनदा हा पदार्थ होत असेल। आता मी तर किती वर्षानंतर बनवते, नाहीतर गावी गेलं ना की मम्मीला आम्ही सांगतो, मम्मी आम्हाला बनवून देते। आधी माझी आजी द्यायची, म्हणजे तिला माहिती झालं ना की आता सुषमा येणार आहे किंवा माझी बहीण म्हणजे शुभांगी येणार आहे किंवा भाऊ, आम्ही कोणीही येणार असो ना, तिला माहिती पडलं की ती ते पीठ तयारच करून मम्मीकडे द्यायची। मग मम्मी गूळ खोबरं हे घालून मस्त ते तळून आम्हाला बोरं खाऊ घालायचे, किंवा मग आमच्या आजीसुद्धा घरी तिकडे बनवूनच द्यायची। आता खास ना मला माझ्या आजीला भेटण्यासाठी जास्त ओढ लागले, तिची जास्त आठवण येते, कारण का आता तिच्याने काही होत नाही, थकले ती, त्याच्यामुळे तिची मला जास्त आठवण येते। म्हणून आता जाण्याचा माझा प्लॅन नव्हताच, कारण की रुद्राच्या पप्पाने सुट्टी घेतलेली ना, तर आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही जाऊन या, रुद्राला 8च दिवस फक्त सुट्टी आहे, तर त्या इतक्या थोड्या दिवसामध्ये कुठे जा आणि या ना, त्याच्यामुळे आम्ही सांगत होतो की तुम्हीच जाऊन या। पण नाही, नंतर असं वाटलं की नको, सुट्टी घेतली ना तर जाऊन यावं, इथे पण कंटाळा आला आहे, घरच्यांना भेटून यावं, आपल्या गावाकडच्या लोकांना, त्यासाठी आम्ही आता येणार आहोत। आणि आता इथे ना ही मस्त उकड काढून घेतल्यानंतर गरम गरम असताना छान असं पटापट गोल लाडू बनवायचे, होतात पटापट, आणि मग ते तेलातून फ्राय करून घ्यायचे। इथे मी तुम्हाला दाखवते ना कसं बनवते, तसं बनवून घ्यायचं। नंतर ना एकदम सुकून जातं, मग परत गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ते भांडं ठेवायचं ज्याच्यामध्ये पीठ आहे किंवा ताटामध्ये आहे, तर गरम पाण्यामध्ये ठेवलं ना की मग थोडंसं मऊ होतं आणि मग पटापट हे अशी छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे। आता बोरांसारखं दिसतं ना, म्हणून ह्या पदार्थाला नावच बोरं दिलं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही बोरंच बोलतो। आणि तेल गरम करायला ठेवलं, तेल चांगलं गरम झालं ना की जे लाडू बनवलेत ना, जे आपण बोरं बनवलेत, तर ती फ्राय करून घ्यायची। आता तांदूळ पण इथे मी सांगितलं नाही ना तुम्हाला कोणते तांदूळ घेतले, तर रेशनचे जे तांदूळ असतात ना ते घ्यायचे। आणि ते पण त्याच्यावरती पण आहे की नवीन तांदूळ आहेत की जुने। जर जुने तांदूळ असतील ना तर मग ते असे कडकडीत बोरं होतात, आणि जर नवीन तांदूळ असतील ना तर एकदम मस्त बोरं होतात, मऊ अशी होतात। आता इथे मला हे काय माहिती जुनं आहे की नवीन, ते आपल्याला कसं कळणार, त्याच्यामुळे मी बनवलेत, पण मला अंदाज आला की हे जुने तांदूळ आहेत, कारण का बोरं ना थोडीशी कडकडीत झालेत। आधी तेल चांगलं गरम करून घेतलं ना, मग मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवरती ही बोरं मस्त फ्राय करून घ्यायची। पदार्थ तेलकट आहे, पण आपण कुठे सारखा करतो, वर्षातून एकदा दोनदा तर करतो, आणि कधीतरी खायला काही नाही। दिवाळीचे पदार्थ पण आपण खातोच ना, ते सुद्धा ऑइलीच असतात, तरीसुद्धा खातो, तेव्हा नाही विचार करत की आपलं वजन किती वाढलं आहे, आपल्याला डाएट फॉलो करायचा आहे। लिमिटमध्ये खायचं आता मुलांनासुद्धा आवडतं, त्याच्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी आपणच करणार, दुसरं कोण येणार आहे करायला। आणि माझ्या रुद्राला ना आता जशी जशी मोठी होते ना तसं तिला भरपूर चवी यायला लागलेत, म्हणजे मम्मी हे बनव ना, मम्मी ते बनव ना, बाहेरचं सुद्धा खायला खूप बघते ती। तर आता इथे ना मी ह्याच पद्धतीने बाकी सगळी बोरं तयार करून तळून घेणार आहे। तर इथे जेवढी झालेत ना तेवढी मी तुम्हाला दाखवते, थोडासा काळपट कलर आला आहे, पण खायला टेस्टी झालेत। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।